प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत काल तुम्ही बघितलं होतं की हा सुनील बहुले रमाकांतशी बोलत असतो फोनवर. तेवढ्यात तिथे बयो येते, पण आता तिला आलेलं बघून त्याने बरोबर फोन कट केला. बयो म्हणते, काय झालं, कुठल्या नातलगांशी बोलत होतात का तुम्ही? बोलवून घ्या ना त्यांना इथे, तुम्हाला सोबत होईल ना. मग आता हा बहुले म्हणतो, नाही हो नाही, माझं कोणीच नातलग वगैरे नाही आहे, मला काही आठवतच नाही हो, काय मी कसा इथे आलो, काय खरंच काही आठवत नाही आहे. आणि आता तो माणूस नाटकं करायला लागतो विसरभोळेपणाची. बयो म्हणते, बरं ठीक आहे राहू द्या, म्हणजे त्याच्या डोक्यात वगैरे मारायला लागतात. मग बयो म्हणते, तुम्ही चेंज करून घ्या. बयोला जरा डाऊट येतोय, म्हणजे आत्ता हा कोणाशी तरी बोलत होता आणि आता म्हणतोय नातलग नाहीये. मागणं बघा तो कसा कॉलर नीट करतोय. सुमन नेमकी त्याच खोली समोरून क्रॉस होताना आपल्याला दिसते आणि समोर बघते तर काय, सुनील बहुले. आणि ती खूप घाबरते बिचारी, कारण बयो त्याची शुश्रूषा करते हे तिला लक्षात येतं आणि ती घाबरते. तिला वाटतं बयोला माहिती तर नाही की हा तिचा बाप आहे, हा इथे काय करतोय. अरे देवा, दादाला सांगायला हवं. ती बिचारी तशीच लंगडत शुभमकरांकडे जाण्यासाठी निघाली आहे आणि विचारते तिथे डेस्कवर की डॉक्टर शुभमकर कुठे आहेत. तेवढ्या शुभमकर येतात समोर आणि म्हणतात, काय गं सुमन, काय झालं? अगं तुला बँडेज करायला सांगितलं होतं ना मी, अशी काय फिरतीयेस त्या पायाने? मग सुमन म्हणते, दादा ते बँडेज राहू दे बाजूला, तू आधी ये बरं इकडे, मला बोलायचं आहे तुझ्याशी. आता शुभमकर ते नर्सला म्हणतात, तुम्ही जा, मी बघतो. हां, सुमनने एका ठिकाणी बसवलंय शुभमकरांना. शुभम म्हणतात, काय झालं सुमन, अगं अशी का धापा टाकतेस? मग सुमन सांगते की अरे त्या खोलीमध्ये मी आता बयोच्या बापाला पाहिलं, सुनील बहुलेला. आता एकदम ते टेन्शनमध्ये येतात शुभमकर आणि म्हणतात, अगो काय बोलतेस तू, काय सांगतेस? सुमन म्हणते, हो तो बयोचा बाप आहे. शुभमकर म्हणतात, अगं असं कसं शक्य आहे, तो तर गेला होता ना पाण्यात बुडून वासराला वाचवताना. तर आता ही सुमन म्हणते, हो पण तुला माहिती आहे का, हा खूप वाईट माणूस आहे. म्हणजे आजी वहिनीनी, म्हणजे भारती वहिनीबद्दल बोलतीये ती, तर भारती वहिनीनी त्याला मुद्दाम बयोच्या आयुष्यातून दूर ठेवलं होतं. तो तिला खूप मारझोड करायचा. शुभमकरांना काही या गोष्टीवर विश्वास बसेना, जसं आपल्याला बसेना. असो, आता त्यांनी स्टोरी एकदम फिरवली आहे प्रेक्षकांनो. आता ही सुमन म्हणते, दादा काहीही कर, पण त्या माणसाची सावली आपल्या बयोच्या आयुष्यावर पडू देऊ नकोस, तो खूप वाईट माणूस आहे. आता शुभमकर विचार करायला लागतात, अरे देवा हे काय होऊन बसलंय. आता ते म्हणतात, सुमन तू काळजी करू नको, मी बघतो काय करायचंय ते. आता सुमन म्हणते, तू आधी बयोला त्या माणसापासून लांब कर बरं. काहीही झालं तरी आपल्या बयोच्या भविष्यावर त्याची सावली पडता कामा नये. दादा तू काही कर, पण बयोला आधी लांब कर त्याच्यापासून. आता बिचारीला आले टेन्शन, पण यांची स्टोरी फिरवायची कमाल आहे नाही. म्हणजे अर्थातच मी या वैयक्तिक या मालिकेबद्दल नाही बोलत आहे प्रेक्षकांनो, पण सगळ्याच मालिकेंबद्दल बोलतीये. प्रेक्षकांना खिळवून ठेवणं बरं जमतं या लोकांना, पण कधी कधी या सगळ्यामध्ये प्रेक्षक जरा कंटाळतात. याचाही विचार सगळ्यांनी करायला हवा असं माझं मत आहे. असो, आता ते त्या सुनील बहुलेकडे यायला निघालेत. आता बयो त्या सुनील बहुलेशी बोलत असते. ते म्हणत असतात की मी सगळ्यांना विसरेल पण तुला नाही विसरणार, तू खूप चांगली डॉक्टर होशील ना. आता पाणी बिणी पितात ते, बयोचं कौतुक करतात आणि तिला विचारपूस करतात, का ग तुझे बाबा, अरे हां मगाशी ते माझ्याशी बोलले शुभमकर देवचाके, ते तुझे वडील ना, आई काय करते ग तुझी, म्हणजे असं सहज चौकशी करू लागले ते. अर्थातच याला बयोच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर निर्माण करायचा आहे म्हणून हे सगळं चाललंय. आता ते विचारतात बयोला, तुझी आई कुठे? बयो म्हणते, माझी आई आणि बाबा दोन्हीही माझे बाबाच आहेत. माझी आई या जगात नाहीये आणि माझे वडील वासराला वाचवताना नदीत बुडून मारले. सुनील म्हणतात, देव त्यांच्या आत्म्याला शांती देव, पण ते जिथे असतील ना तिथून त्यांना तुझा खूप अभिमान वाटत असेल. आता तेवढ्यात तिथे शुभमकर आले. शुभमकर म्हणतात, झाल्या का बयो सगळ्या टेस्ट? बयो म्हणते, हो झाल्या बाबा, पण त्यांना ना त्यांच्या नातलगांबद्दल काहीच आठवत नाही. ते एवढंच सांगतात की कुठल्या तरी म्हणजे झोपडपट्टीत ते एकटे भाड्याने राहतात. बाबा मला असं वाटतं यांना पार्शल मेमरी लॉस असावा नाही का. ते फिजिकली नीट झाले की मेंटली आपोआप नीट होतील, आपण मग त्यांना सरकारी दवाखान्यात पाठवूयात. शुभमकर म्हणतात, बरं तू जा, मी बघतो बाकीचं सगळं. सुमन आलीये तुला भेटायला. मग बयो म्हणते, बरं निघते मी, जाते. आता शुभमकर असे बघतात त्या सुनील बहुलीकडे. तो म्हणतो, असं का बघताय डॉक्टर? शुभमकर म्हणतात, बघतोय मी तुमची तब्येत किती नीट आहे आणि किती बिघडलेली आहे. आता ते सुनील बहुले म्हणतात, हो बघा ना डॉक्टर, वयाची 50 आली माझी, पण माझे एकही नातलग नाही हो माझ्याजवळ, कोणीतरी असायला पाहिजे नाही. आता शुभमकर म्हणतात, झोपताय ना? मग आता ते झोपतात आणि म्हणतात, हो झोपतो. बरं, आता शुभमकर तिथून निघालेत आणि ती गौतमी घुसली आहे त्याच्या कॅबिनमध्ये. शुभमकरांना गुंगारात देऊन आता ती कुठून गेली काय गेली समजलंच नाही हो मला. असो, पण आता इकडे बयो
तिच्या आत्याला पट्टी वगैरे करत असते आणि आत्याला म्हणत असते, कशी धांदरटेस ग तू, वेंधळी कुठली, लागलं ना तुला, किती लागलंय, मी तुला मलम देते, बरं झालं जास्ती नाही झालं, थोडक्यात निभावलं. पण सुमनचं मात्र लक्ष नाहीये बयोच्या बोलण्याकडे. बयो मग म्हणते, काय ग आत्या, काय झालंय तुला, अशी काय बरं विचार करतीये. सुमन म्हणते, काही नाही ग बाई. बयो म्हणते, अगं आत्या आता घरी गेल्यावरती आराम कर, सगळ्यांना कामाच्या ऑर्डरी सोड, आता तू अजिबात काम करू नको, काय झालंय तुला आत्या. सुमन म्हणते, खरंच काही झालं नाही ग बयो, जरा पाय दुखतोय ना, त्याचं टेन्शन आलंय मला. बयो म्हणते, तुला नाही त्रास होणार, चल मी तुला घरी घेऊन जाते. सुमन म्हणते, बरं चालेल. आता सुमन विचार करते, देवा रवळनाथा, माझ्या बयोच्याच नशिबाला काय एवढे दुःख दिलेत रे, तिच्या मागच्या वादळाची रांग काही संपत नाहीये, देवा काय एवढं निष्ठुर झाल्यात माझ्या बयोच्या बाबतीत, माझ्या बयोला चांगलं सुख दे रे तिच्या पदरात, मला काळजी वाटते तिची. आता बयो येते आणि सुमन आत्याला घरी घेऊन जात असते. आता इकडे हा सुनील बवले झोपलेला असतो, तेवढ्यात गौतमी येते आणि म्हणते, तुम्हीच सुनील बवले ना. तेव्हा सुनील बवले म्हणतो, नाही मी शाहरुख खान आहे, आणि असं म्हणून मोठ्याने हसायला लागतो. आणि आता त्या सुनील बवलेला कदाचित गौतमी कोण आहे हे माहिती असावं, म्हणून तो आता अशा पद्धतीने तिच्याशी बोलतोय. गौतमी आता स्वतःची ओळख करून देत असते त्याला. मी आता तो सुनील बवले म्हणतो, आपण आदरणीय गौतमी देवसाके, ओळखतो मी तुम्हाला. मग गौतमी म्हणते, चांगलंय चांगलंय, आमच्या रमाकांत भाऊजींनी खूप चांगलं काम केलंय तुम्हाला शोधून, पण तुम्ही सापडलात कुठे त्यांना. मग हे बवले म्हणतात, आओ आता ते जैसर आहे ना, तैसरच भेटलो मी त्यांना, 2 खवीस खोबडी आणखीन कुठे भेटणार. गौतमी म्हणते, तुम्हाला भाऊजींनी सगळं समजून सांगितलंय ना नीट. ते सुनील बवले म्हणतात, सांगितलंय ना, पण मला किती पैसे मिळणार ते सांगा. मग हे गौतमी म्हणते, तुम्हाला 1 रुपया पण मिळणार नाही. बवले म्हणतात, मला नाही करायचं तुमचं काम, तुमची पोरगी ठेवा तुमच्या जवळ. गौतमी त्याचा माइंड डायव्हर्ट करते आणि म्हणते, अहो तुमची पोरगी डॉक्टर होणार आहे, विचार करा जरा, तिचा बँक बॅलन्स, तिचं घरदार सगळं तुमचं होईल, तुम्ही लखपती सुनील बवले होताल, तुम्हाला काय गरज आहे आमच्या पैशाची. आणि त्या सुनील बवलेला हे सगळं खरं वाटायला लागतं. ते हसायला लागतात आणि गौतम म्हणते, तिला हवं तिथं न्या आणि आयुष्य आरामात राहा तुम्ही. आता हा हलकासा रोमॅन्टिक सीन बघा. अंकिता आलीये या आरवच्या घरी आणि म्हणते, काय करतोयस आरव. आरव घाबरतो आणि म्हणतो, अंकिता तू इथे काय करतेस. अंकिता म्हणते, असं काय करतोस, तुला भेटायला आले, तुझी मम्मा पण घरी नाहीये, आले मी भेटायला तुला. आरव घाबरतो आणि म्हणतो, ए अंकिता ते काही असं, तू निघ बरं आधी इथून, मला भीती वाटते. अंकिता त्याला म्हणते, काय रे आरव, तुझ्यासाठी मी आली आणि तू मला घरी जा काय म्हणतोयस, तू यायला हवंस ना मला असं भेटायला. बाल्कनीमध्ये पाईपवर चढून हातात गुलाबाचं फूल घेऊन ही पुढे पुढे येत असते आणि हा आरव मागे मागे सरकत असतो. बापरे प्रेक्षकांनो, पोरींचं अवघड झालंय आजकाल. पोरं घाबरतात पण पोरी नाही घाबरत. काही गोष्टींमध्ये हे अपवाद असतात हे मात्र नक्की, सगळ्यांच्याच बाबतीत नाही सांगत आहे मी, एक गंमत म्हणून. तर आता ही पुढे पुढे सरकत असते तेव्हा आरव म्हणतो, अगं अंकिता माझी जागा संपली ग. अंकिता म्हणते, काय रे आरव, किती अनरोमॅन्टिक आहेस रे तू. आरव म्हणतो, हे बघ अंकिता, तू हे जे काय बोलते ना ते सगळं पुस्तकात असतं आणि आपण भेटतो ना हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये. अंकिता म्हणते, त्यात काही थ्रिल नाहीये रे, असं काय करतोस आरव. अरे आज रात्री ये ना हॉस्पिटलच्या गच्चीवर मला भेटायला. आरव म्हणतो, नाही बाबा नाही, मला काही ते जमणार नाहीये. अंकिता त्याला लोणी लावत असते, ये ना रे आरव प्लीज. आता तिथे इरा आली ना, आता आरव पा कसा घाबरला. इरा विचारते आरवला, ही इथं काय करते. आरव म्हणतो, कोण कुठे काय करते. इरा म्हणते, ही अंकिता इथे काय करतेय. आरव म्हणतो, मला नाही माहिती काय करते. अंकिता इरा सगळे एकमेकांकडे आता नुसते बघायला लागलेत. बिचारा आरव कसा घाबरला. तर आता विशालसाठी डब्बा घेऊन आल्यात ह्या मॅडम आणि विचारतायत, सर तुम्ही काही खाल्लं नसेल ना, तुम्हाला मी हळूहळू ओळखायला लागले, तुम्हाला घरचंच जेवण चालतं ना. आता विशाल एकदम तिच्याकडे असं बघतो आणि ती त्याच्याकडे, दोघांची नजरेला नजर लागते म्हणा, भिडते म्हणा. तर ही बयो म्हणते, काय सर तुम्ही नसाल जेवणार तर मी निघून जाईल. विशाल म्हणतो, अगं काय चाललंय तुझं, मी जेवीन हॉस्पिटलला गेल्यावर, तू ठेवून दे डबा. बयो म्हणते, नाही तुम्ही काही जेवणार नाही, मला माहिती आहे, आधी जेवा बरं. विशाल म्हणतो, जेवेल ना मी सरस्वती हॉस्पिटलला गेल्यावर. आता तो अपसेट दिसतो. मग बयोला लक्षात येतं की त्याला सौदामिनीची आठवण आली आहे असं बयोला लक्षात येतं आणि ती विचारते त्याला, तुम्हाला सौदामिनी मॅडमची आठवण आली आहे का. विशाल म्हणतो, हो आठवण तर आली आहे, ती नक्की कधी ना कधी हॉस्पिटलला येईलच ना, ती तुझ्या बाबतीत खूप चुकीचं वागली आहे सरस्वती, त्यामुळे मी काही तिला माफ करणार नाही आहे. ती हॉस्पिटलला येईलच, तेव्हा बदला तर मी घेणारच आहे, तिला सोडणार नाही आहे मी. आलेत बाबा रमाकांत भाऊजी बाहेर आलेत. आता ते आळस देतात आणि म्हणतात, वहिनींनो अहो तुम्ही मला बाहेर काढलं, तुमचे खूप खूप आभार. गौतमी म्हणते, काय रमाकांत भाऊजी हात काय जोडताय. अहो हात नसतात जोडायचे कोणासमोर, समोरच्याला भाग पाडायचं असा हात जोडायला, विसरला का काय तुम्ही.
आता कॉन्फिडन्स जरा बूस्ट झालाय रमाकांतचा. तो म्हणतो जी लोक माझ्यासमोर हात जोडत नाही त्या लोकांचे हात तोडतो मी. तरी पण तुम्ही जेलमधून बाहेर काढलं, या मोकळ्या वातावरणात आणलं, त्यासाठी तुमचे आभार. ते तर मानलेच पाहिजे ना. गौतमी म्हणते मला थँक्यू बिंक्यू नको आहे, तुमचं रिझल्ट पाहिजेत. त्या जेलमधून बाहेर काढण्यासाठी मी खूप पैसे टाकलेत तुमच्यासाठी, लक्षात आलंय ना तुम्हाला. रमाकांत म्हणतो ओ वहिनी माझ्यासाठी नाही करत आहात तुम्ही त्या बावल्यासाठी करताय, सुनील बहुल्यासाठी. गौतमी म्हणते माझा नाही तो तुमचा भावला आहे, त्याच्याकडून काम कसं काढायचं ना ती तुमची जबाबदारी आता. रमाकांत म्हणतो काळजी नका करू वहिनी, सगळं आपल्याला जसं व्हायचंय ना तसंच होणार आहे, तुम्ही फक्त आता बघत राहा. हा सुनील बहुली त्याच्या चेडवाक घेऊन कसा निघून जातोय ते. प्रेक्षकांनो आता गौतमी जरा सेफ गेम खेळतीये, तिने काही पैसे खर्च करायचे नाही यावेळेला ठरवलंय, सगळं रमाकांतच्या बोकांडी घातलंय. तर आजचा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय शुभंकरला सुमन सांगत असते काही झालं तरी तू सुनील बहुले आपल्या बयोच्या आयुष्यात येता कामा नये, आपल्याला तिला हे सत्य सांगावंच लागेल. शुभंकर म्हणतात अगं काय गरज आहे सत्य सांगायची, आणि तेवढ्यात बयो यांचं बोलणं ऐकते आणि म्हणते काय सत्य सांगायचे, आणि शुभंकर घाबरतात. आता बघूया पुढे काय काय. आणि हो प्रेक्षकांनो, सोनी मराठी चॅनलचे काहीतरी टेक्निकल इश्यूज चालू आहेत, त्यामुळे थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला सगळ्या मालिकेंचे रिव्ह्यू दिसतीलच. मला जे कळालं ते मी तुम्हाला सांगितलं, बाकी जास्ती मला काही माहिती नाहीये. तर आजचा रिव्ह्यू आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. मी तुम्हाला आणखीन सिरियलचा रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करेल. धन्यवाद.